मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक गोष्ट. दोन भाऊ असतात. एका भावाला गावातली शेती करायची असते आणि दुसरा भाऊ शहरात राहत असतो. त्यांचे वडील देवाघरी जातात आणि नंतर त्या शेतीचे 2 भाग करायचा निर्णय होतो. दुसरा जो शेती करत असणारा भाऊ असतो तो मोठ्या भावाला बोलवतो आणि त्याला विचारतो की तुला मी एवढं शेत देत आहे. तो मोठा भाऊ जो शहरात असतो तो म्हणतो की मला नको आहे शेत, मला तू काहीच देऊ नकोस. तो छोटा भाऊ एकदम आश्चर्यचकित होतो की का बरं हा असं करतोय. तर तो म्हणतो की मी तर शहरात राहतो, मला शेती येत नाही, ती जमीन अशीच पडून राहणार, त्यापेक्षा तू त्याच्यात शेती कर आणि ती जमीन तू वापर. छोट्या भावाला आनंद होतो आणि मोठा भाऊ तिकडून निघून जातो. आता ह्याच्यामुळे काय होतं, त्या दोघांमधले संबंध बिघडत नाहीत. तसंही मोठ्या भावाला शेती येतच नसते, पण छोटा भाऊ काय करतो, दरवेळी त्याच्या शेतात जे पण पीक येतं त्याच्यातलं काही पीक तो आपल्या मोठ्या भावाला पाठवत असे आणि हे तो दरवर्षी करत असे. असं केल्याने त्यांच्यामधली संबंध चांगले राहिलेत आणि दुरावा पण नाही झाला. तर आपण असेच सलोख्याचे संबंध सगळ्यांमध्ये ठेवूया. उगाचच सगळं लक्षात ठेवून मनाला त्रास देण्यापेक्षा सोडून द्यायला शिकलं पाहिजे आणि माफ करायला शिकलं पाहिजे. थँक्यू.